तर कोकण रेल्वे कुठे कुठे थांबलेल्या आहेत, कुठल्या स्टेशनवरती थांबल्यात आणि काही गाड्यांचे मार्ग बदललेले आहेत, त्या गाड्या कुठल्या आहेत पाहूयात। कोकण रेल्वेवरती काही गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत, रद्द करण्यात आलेल्या आहेत। पाटण वास्को द गामा एक्सप्रेस जितेमधून माघारी फिरवलेली आहे, ती कल्याण लोणावळा पुणे मिरज मार्गे मडगावकडे वळवण्यात आली आहे। तर एलटीटी मंगळुरू एक्सप्रेस रोह्यामधून माघारी फिरवली गेली, ती कल्याण लोणावळा मार्गे पुण्यामधून मडगावकडे वळवली आहे। गांधीधाम नागरकोइल एक्सप्रेस बिन्हेरेमधून माघारी फिरवली गेली, ती कल्याण लोणावळा मडगाव मंगळुरू मार्गे पुढे पाठवण्यात आली आहे। हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस माणगाववरून माघारी फिरवली गेली, ती कल्याण पुणे मडगाव मंगळूर मार्गे पुढे पाठवण्यात आली। एलटीटी तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस करंजाडीमधून माघारी फिरली, ती कल्याण पुणे मडगाव मंगळूर मार्गे एर्नाकुलमला जाणार आहे। तर कोकण रेल्वेवरती गाड्यांच्या वेळात सुद्धा बदल झालेला आहे। काल रात्री 9:54 सुटणारी मुंबई सीएसएमटी मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस रात्री 2 वाजता सोडली गेली आहे। तर रात्री 12:05 सुटणारी सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेसच्या वेळेतही बदल झाला आहे। मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही काल संध्याकाळपासून खेडमध्येच थांबवून ठेवण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेवरती दरड कोसळल्यामुळे काही गाड्या रेल्वे स्थानकात थांबवून ठेवलेल्या आहेत। सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस ही काल संध्याकाळपासून दिवाण खावटी इथे थांबवून ठेवली गेली आहे। मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी इथे काल संध्याकाळपासून थांबलेली आहे। तर मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस ही काल संध्याकाळपासून रत्नागिरी स्थानकात थांबवली गेली आहे।